आठवडाभरापूर्वी करवीर तालुक्यातील पाचगाव इथला नराधम विकास आनंदा कांबळे यानं एका अल्पवयीन मुलीला वडिलांकडे सोडतो असं सांगून तिला दुचाकीवरून नेऊन इस्पुर्ली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेतवडीत तिच्यावर अत्याचार केला होता। या प्रकरणी इस्पुर्ली पोलिसांनी संशयित विकास कांबळे याला अटक केली आहे। पोलीस प्रशासनानं त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करताना त्याला कडक शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी पाचगाव ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केली आहे। त्यांनी आज करवीरचे DYSP सुजित कुमार क्षीरसागर यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचं निवेदन सादर केलं। यावेळी पाचगावच्या सरपंच प्रियांका पाटील, माजी सरपंच संग्राम पाटील, उपसरपंच दीपाली गाडगीळ, सदस्य रोमा नलवडे, वंदना साळुंखे, रुपाली पाटील, मनीषा आसबे, संजय शिंदे, शिवाजी ढेरे, नारायण गाडगीळ, चंद्रकांत सस्ते, अभिजित पौंडकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।